हॅलो फ्रेंड्स, हाऊ इज द जोश. मी अपेक्षा करतो की तुम्हाला सर्वांना पेपर चांगला गेलेला आहे. इनफॅक्ट तुम्ही सर्वांनी तुमचं 100% पेपरमध्ये दिलेलं आहे. Right. तर आजची जी चर्चा आहे आपण तर झालेल्या पेपर संदर्भात थोडीशी चर्चा करूया. म्हणजे पेपर कसा होता, कुठला सेक्शन अवघड होता, पेपर सोपा आहे, इझी आहे, काय. तर हे सर्व चर्चा करत असताना आपण एक PSI ची तयारी करणार एक सर्वसाधारण ऍव्हरेज विद्यार्थ्याला समोर ठेवून या पेपर विषयी थोडीशी चर्चा करूया. बघा, पेपर सोपा होता अवघड होता एका शब्दात सांगणारी गोष्ट नाहीये. काही लोकांसाठी सोपा, काही लोकांसाठी अवघड. त्यातल्यात आणखी पुढे जाऊन जर बघितलं तर म्हणजे काही लोकांसाठी हिस्ट्री सोपा असेल, काही लोकांसाठी विज्ञान सोपा असेल, काही लोकांसाठी इव्हन गणित सोपा असेल. पण ते सर्वांसाठी जेव्हा आपण ऍव्हरेज आउट करतो म्हणजे ओव्हरऑल पेपर कसा होता तर ते एका शब्दात सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. एक साधारण आपण बघूया म्हणजे किती प्रश्न अवघड होते किंवा काय होते. आपण इथे काही आन्सर की वगैरे डिस्कस करणार नाहीत. एक साधारणतः पेपरचं स्वरूप आणि एक ऍव्हरेज विद्यार्थी आपण PSI ची तयारी करणारा डोळ्यासमोर ठेवून त्याच्यासाठी पेपर कसा जाऊ शकतो. म्हणजे काही विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतर ज्यांनी PSI च्या ऑलरेडी मेन्स दिलेल्या आहेत, काही लोकांनी STI च्या मेन्स दिलेल्या आहेत, त्या लोकांसोबत चर्चा करून जे काही समोर येतं पेपर संबंधी त्याविषयीची एक थोडीशी चर्चा. तर बघा, पहिला हा माझ्याकडे जो सेट आहे C, तर त्याच्यामध्ये पहिला आपण जर बघितलं तर इकॉनॉमीनं सुरू होतो. इकॉनॉमी सर्वसाधारण ठीकठाक पेपर होता. थोडेफार काही जे कन्सेप्च्युअल काही क्वेश्चन होते की जे फॉर एक्झाम्पल जसं आता पेपर घेऊया आपण. क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, म्हणजे खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही. आता काही लोकांसाठी जे फक्त PSI ची तयारी करतात, रेग्युलर सोर्सेस वापरतात, त्यांच्यासाठी कदाचित हा अवघडही असू शकतो. फॉर एक्झाम्पल UPSC करणाऱ्यांसाठी हा फुल टॉस आहे, म्हणजे त्यांना हा सहज अगदी सोडवता येईल. इव्हन राज्यसेवेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी हा सोपा असेल. पण एक PSI ऍव्हरेज तयारी करणाऱ्या मुलासाठी हा ठीकठाक क्वेश्चन आहे, खूप सोपा प्रश्न आहे असं नाही. त्याच्यानंतरच आपण एक पुढचा इकॉनॉमीचा जर प्रश्न बघितला तर भारत हा जगातील सर्वात मोठा कशाचा उत्पादक देश आहे. तर हा बऱ्यापैकी लोकांना जवळपास 90% लोकांना असं वाटलं की एक साखर असेल, राईट. पण त्याचं उत्तर जे ज्यूट आहे. त्याच्यामुळे हा पण प्रश्न थोडासा अवघड होतो कुठल्या विद्यार्थ्यांसाठी जे PSI ची तयारी करताय त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर जर आपण इकॉनॉमीचा प्रश्न बघितला की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 जे आहे हे तात्कालिक ताबडतोडीचे उद्दिष्ट कोणते होते. क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. याच्या आधीही राज्यसेवेला विचारलेला आहे, तसं काही नवीन नाही. पण याच्यामध्ये कसं होतं की सर्वच्या सर्व उद्दिष्ट आहेत, आपल्याला फक्त इमिडिएट कुठलं आहे ते ओळखायचं होतं. त्यामुळे या क्वेश्चनची थोडीशी डिफिकल्टी वाढते. जर याच्यामध्ये एकच उद्दिष्ट असतं बाकीचे उद्दिष्ट नसती तर हा प्रश्न सोपा झाला असता. पण तीनही उद्दिष्ट आहेत, पण काही शॉर्ट टर्म आहेत, काही मिडियम टर्म आहेत, काही लॉंग टर्म आहेत. त्यातलं आपल्याला इमिडिएट ओळखायला त्या प्रेशरमध्ये 60 मिनिटांमध्ये आपल्याला ते शोधणं थोडंसं अवघड होऊ शकतं. त्यामुळे हा पण एक आपण धरूया की एक ठीकठाक अवघड असा प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न बघितला बघा, खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय कृषी विकास योजना, राईट. आणि त्याच्यानंतर समकालीत फलोद्यान विकास उपक्रम. आता ह्या क्वेश्चन मध्ये 3 फॅक्ट दिलेले आहेत, म्हणजे 3 गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजेत तर आणि तरच आपलं उत्तर बरोबर येतं. त्यामुळे या पण क्वेश्चनची डिफिकल्टी थोडीशी वाढते. जसं की राष्ट्रीय विकास योजना आणि मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर आणि नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. तर हा पण प्रश्न मग त्यामध्ये थोडासा अवघड होतो. त्याच्यानंतर आपण थोडंसं आणखी पुढे जाऊन विचार केला तर एक प्रश्न बघा पेमेंट बँकेचा. हा रेग्युलर जे PSI ची तयारी करणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी तेवढा सोपा प्रश्न नाहीये. आणि हा प्रश्न कोणी जे राज्यसेवेची तयारी करतात किंवा जे UPSC ची तयारी करतात, UPSC साठी हा प्रश्न फार सोपा आहे जे UPSC ची तयारी करतात, कारण त्यांनी रेग्युलरली वाचलेलं असतं, त्याच्याविषयी माहिती असते. पण PSI ची तयारी करत असताना आपल्याला याविषयी जास्त माहिती नसते, त्यामुळे हा कदाचित प्रश्न थोडा अवघड होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की सर हा प्रश्न चुकीचा असला पाहिजे किंवा कॅन्सल केला पाहिजे आयोगानं, कारण याच्यामध्ये ABCD हा पर्याय दिलेला नाही. पण याच्या पलीकडे जाऊन आपण थोडासा विचार केला त्याच्यामध्ये बघा, आता त्याच्यामध्ये काय म्हणतंय की ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी आणि क जे आहे ATM कार्ड देण्यास परवानगी. आता ब मध्ये क पण इन्क्लुडेड आहे, बरोबर आहे. मग क ला सेपरेट देण्याची आवश्यकता आहे का नाही. त्यामुळे आयोग असंही करू शकतं की चौथं जे पर्याय आहे फक्त अ, ब आणि ड हा पण पर्याय देऊ शकतं क्वेश्चन कॅन्सल न करता. पण त्यात MPSCच्या अँसर कीनुसार आपल्याला कळेलच या प्रश्नाविषयी काय आहे. त्याच्यानंतर मात्र बाकीचे रेग्युलर तुम्ही जे सोर्सेस वापरतात त्यातून होतं. आता थोडंसं पुढे जाऊन आपण जेव्हा विज्ञानाचा विचार करतो, आता विज्ञानमध्ये कसं होतं की ज्यांचं थोडं BSc टाईपमध्ये किंवा मेडिकल ग्रॅज्युएट आहेत त्यांना काही काही प्रश्न निश्चितच सोपे, इंजिनिअरिंग वाले असतील किंवा. पण जे रेग्युलर आर्ट्सची तयारी करणारे मुलं आहेत, आर्टच्या बॅकग्राऊंडची मुलं PSI ची तयारी करणारे आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच काही प्रश्न हे अवघड होते. जसं की आता एक बघितलं आपण तर खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणित या
चा वापर सर्वात आधी करणारा कोण होता? वाटतो तसा खूप सोपा, की काही लोकांना असं आर्यभट्ट वाटतं, काहींना भास्कर, काहींना ब्रह्मगुप्त, पण हा तेवढासा सोपा प्रश्न नव्हता. याच्यामध्ये थोडी रिस्क होती की आहे का नाही, किंवा रेग्युलर सोर्सेसमध्ये आपल्याला हे दिलेलं नव्हतं. आता ज्यांनी एनसीईआरटी वाचलेत युपीएससीची तयारी करताना, त्याच्यामध्ये आपल्याला हे आन्सर मिळू शकतं. त्याच्यानंतरचा पुढचा एक प्रश्न जो मला असं वाटतं तो म्हणजे स्फटिकासारख्या पदार्थांना. हा पण प्रश्न काही तेवढासा सोपा नाहीये, जे फक्त पीएसआयची तयारी करतात ते. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण एक जर प्रश्न बघितला, काही काही प्रश्न तर थोडेसे लॉजिकल होते, पण त्याला ते आपल्या त्या शब्दांचे अर्थ माहित पाहिजे. जसं की आता तो आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस हा जो प्रश्न बघितला, याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ट्रिपॅनोसोमा. सोमा हा शब्द जो आहे तो म्हणजे इन्सोमनिया, स्लीपलेसनेस, झोपणे येणे. सोमा तर मग ते स्लिपिंग सिकनेस. तिथे पण आपल्याला उत्तराकडे जाता येतं, पण त्या वेळेमध्ये म्हणजे त्या 60 मिनिटांमध्ये आपल्याला हे सगळं सुचणं म्हणजे हे फार अवघड आहे. त्यामुळे हाही प्रश्न थोडासा, पण ज्यांना माहिती आहे त्यांना तर माहिती आहे, त्यात काही जास्त अवघड नव्हतं. त्याच्यानंतर एक जर आपण हे दोन प्रश्न जर बघितले की तर हे मला असं वाटतं की जे डॉक्टर लोक आहेत त्यांना थोड्यापैकी बऱ्यापैकी माहिती आहेत. आणि हा प्रश्न युपीएससीला 2019ला बऱ्यापैकी ऍज इट इज विचारलेला होता. कुठला जीवाणू खालीलपैकी या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात? आता याच्यामध्ये ज्यांचं आर्टचं बॅकग्राऊंड आहे त्यांना हे फार अवघड आहे म्हणजे उत्तर काय असेल. पण एक आपण लॉजिकली जे एमपीएससीचा एक ठोकताळा असतो की जेव्हा काही समजत नाही तेव्हा अ ब क ऑल ऑफ दिस करायचं, तर हे उत्तर बरोबर येऊ शकतं. म्हणजे हा थोडा मीडियम ते डिफिकल्ट मध्ये जाऊ शकतो. त्याच्यानंतरचा मात्र तो फारच डिफिकल्ट क्वेश्चन आहे की सर्वसाधारण मुलांना येईल याची अपेक्षा फारच कमी आहे. कुठला? की स्टॅफिलोकॉकल खाद्य विषबाधा कशामुळे होते? अ ब 1 2 3 4 आणि चौथ्यामध्ये ऑल ऑफ दिस आहे. मग तुम्ही हा जर ठोकताळा इथे बघितला ऑल ऑफ दिस, तर हे उत्तर चुकू शकतं. त्याचं उत्तर जे आहे की आधी तयार केलेले एन्ट्रोटॉक्झिन अंतर्ग्रहण केल्यामुळे हे स्टॅफिलोकॉकस खाद्य विषबाधा होते. हा आता तसा फार अवघड आहे म्हणजे जे पीएसआयची तयारी करतात. हे साधारणतः एक सायन्स बद्दल. आणि शेवटचा प्रश्न जो सायन्समध्ये त्यांनी टाकला, आउट ऑफ बॉक्स ज्याला म्हणतो की आउट ऑफ सिलेबस म्हणतो, की नॅशनल साल्मोनेला फेज टायपिंग सेंटर कुठे आहे? आता हे बऱ्यापैकी लोकांना माहित नव्हतं, मग याला तुम्ही फार अवघड मध्ये कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर जर आपण गणित आणि बुद्धिमत्तेकडे आलं तर काही काही प्रश्न होते की, आणि हा एकही प्रश्न असा नव्हता की जो सुटतच नव्हता. जे पेपर असं क्वेश्चन असे होते की जे सर्व सुटत होते पण वेळ खाऊ होते. निश्चितच ज्यांची स्पीड चांगली नाहीये त्यांना इथे फार वेळ द्यावा लागतो. तर त्याच्यामध्ये एक साधारण बघितलं 2-3 प्रश्न की आपल्याला एक प्रश्न होता बघा, ज्याला आपण म्हणतो की व्हर्बल रिझनिंगचा एक प्रश्न होता. सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूतून छेदतात त्यांची संख्या निवडा. हा तसा वाटतो तेवढा सोपा, पण हा वेळ खाऊ प्रश्न आहे. आपल्याला ते इमॅजिन करावं लागतं आणि मग ते कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूतून जाते, त्यामुळे याला पण तुम्ही थोडंसं डिफिकल्ट मध्ये काउंट करू शकता. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा एक पुढचा प्रश्न बघा, त्याचा खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे, जसं ABCD MNOP Q. तर हा पण प्रश्न सोपा आहे, सुटतो, निश्चित उत्तर बरोबर येतं, पण अगेन थोडा वेळ खाऊ. हा पण थोडासा आपल्याला मीडियम ते डिफिकल्ट मध्ये जाईल वेळेमुळे. राईट. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे पुढचा आपल्याला असं वाटतो की ABCD लाल रंग आणि ते खेड्यात राहणाऱ्या लोकांची संख्या जी दिली आहे, हा पण प्रश्न तसा सोपा आहे पण वेळ खाऊया, त्यामुळे याला पण आपण मीडियम मध्ये काउंट करूया. राईट. त्याच्यानंतर आणखी एखादा समजा वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर, हा पण थोडासा वेळ घेणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे 4-5 प्रश्न असे आहेत की जे थोडेसे वेळ खाऊ. आणि पेपर कसा होता, एक माझं जनरल ऑब्झर्वेशन जे लोक परीक्षेच्या बाहेर होते त्यांना असं वाटतं की पेपर सोपा होता, मागच्या वेळेसपेक्षा खूप सोपा होता. पण ज्यांनी परीक्षा दिली, ज्यांनी त्या 60 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये पेपर सोडवलाय, त्यांनाच ऍक्च्युअली माहिती आहे. त्यांच्यानुसार तरी पेपर बऱ्यापैकी अवघड होता, एवढा स्ट्रेट फॉरवर्ड नव्हता. काही हिडन कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो की छुप्या काही त्याच्यामध्ये संकल्पना दडलेल्या होत्या, त्याच्या आधारावर आपल्याला ते प्रश्न सोडवावे लागत होते. त्यामुळे पेपर हा खूप सोपा होता असं त्यांचं म्हणणं नाहीये ज्यांनी ऍक्च्युअल मध्ये एक्झाम दिली. पण जे बाहेरून बघणारे नंतर येऊन पेपर बघतात, जसं माझ्यासारखे जे बाहेर येऊन पेपर सोडवला, मग त्यांना असं वाटतं की पेपरमध्ये काहीच नाहीये, पेपर तर फारच सोपा आहे, त्यामुळे मेरिट पण जास्त जाईल, अशा बऱ्याचशा चर्चा होतात. ठीक आहे, असो आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया की जो येतो की मग आता करंट अफेअर्सचा. तर करंट अफेअर्स मध्ये पण कसं झालं की काही काही प्रश्न जे होते, आणि थोडासा गोंधळ यामुळे झाला करंट अफेअर्सचा की कधीपर्यंत वाचायचं, परीक्षा पोस्टपोन झाली, मग हे वाचू का ते वाचू, मग या गोंधळामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिस झाल्या. आणि त्यातल्यात एमपीएससीने काय केलं की खूप अवघड पण प्रश्न विचारले, जसं की आता तो अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टिना कोच. तर ही डेट तसं लक्षात ठेवणं तेवढं सोपं नाहीये. म्हणजे
आणि त्यामुळे हा पण एक प्रश्न थोडासा अवघडमध्ये जाईल. त्याच्यानंतर परमवीर चक्राचा प्रश्न, ज्याला एक्झॅक्टली माहिती आहे त्याला माहिती आहे, पण ज्याला माहित नाहीये त्याला काहीच क्लू नाहीये, राईट. त्यामुळे हा पण प्रश्न अवघडामध्ये जाईल, राईट. हा काही लोक असंही म्हणू शकतील आता की हा कशातून आलाय, तर हा आपला जो रिसेंट एक मूव्ही आलाय तर त्या मूव्हीनुसार पण तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पण आता ते करंट अफेअर जर जुनं पकडलं तर मग त्याचा संदर्भ फारसा येत नाही. तसा हा अवघडच प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा एक पुढचा प्रश्न जर आपण बघितला करंट अफेअर्स मधला, की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या उपलब्ध सूचनेनुसार वर्ष 2018-19 दरम्यान किती मेट्रिक टन ई कचरा एकत्रित करून विघटित व करण्यात आला. आता हा प्रश्न फार अवघड आहे, एक्झॅक्टली माहित पाहिजे आणि ऑप्शन पण काही असे खूप दूरचे नाहीयेत, खूप जवळचे. त्यामुळं वन ऑफ द डिफिकल्ट क्वेश्चन, म्हणजे त्यातल्यात अवघड असलेला हा एक प्रश्न आहे कारण चालू घडामोडीमधला. त्याच्यानंतरचा आणखी एक बघितला बघा तो प्रश्न, द इरा ऑफ रायझिंग फिनटेक डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट खालीलप्रमाणे. हा पण तसा काही सोपा नाहीये कारण याच्यामध्ये तुम्हाला 4 गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे एका प्रश्नामध्ये 4 प्रश्न आहेत आणि तुम्ही विचार करा त्या 60 मिनिटांमध्ये सोडवायला 4 वाचून समजून घेऊन खालचे ऑप्शन इलिमिनेट करायला, त्यामुळे हा पण थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे. त्याच्यानंतर काही लोक हा इम्प्रिंट सेकंडचा डिफिकल्ट म्हणतील, पण मला त्यात फारसं वाटत नाही. थोडं लॉजिकली आपण प्रायव्हेट कॉलेज काढून टाकले, आयटीआय काढून टाकलं तर पर्याय फक्त 2 आणि 4 उरतात आणि मग जे क मध्ये दिलंय ते डी मध्ये पण आहे, त्यामुळे फक्त डी कडे जायला काही हरकत नव्हती. त्याच्यानंतर आणखी एक बघा फार अवघड, म्हणजे कधी न वाचलेलं, म्हणजे मी पण कधी याला वाचलं नाहीये, कुठला की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट असोसिएशन, राजेश रेड्डी, विनया शेट्टी, मोहित कुमार, निधी शर्मा, एकदम आउट ऑफ बॉक्स, आउट ऑफ सिलेबस आलेला क्वेश्चन. त्यामुळे हा पण क्वेश्चन तसा अवघडच आहे, त्यात काही डाऊटच नाहीये, राईट. त्याच्यानंतर एक थोडासा गोंधळ काही लोकांचा झाला तो की इस्रोचं जे मिशन आहे गगनयान योम मित्रा, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जो शब्द दिलाय अनमॅन्ड, म्हणजे मानव विरहित. आपण ऍक्च्युली हा शब्द वापरतो, पण जर खांडेबारात डिक्शनरी चेक केली अनमॅन्डला त्यांनी मानवरहितच दिले. त्यामुळे मराठी आणि इंग्लिशमध्ये याच्यात काही कन्फ्युजन नाहीये, दोघांचा अर्थ एकच आहे. त्याचं उत्तर योम मित्र असायला पाहिजे, जसं अनमॅन्ड शब्द वापरला. पण जर ब्रॉड लेवलला विचार केला तर योम मित्रा इज अ पार्ट ऑफ गगनयान, त्यामुळे काही लोकांनी गगनयान याचा आन्सर दिले, पण मला नाही वाटत गगनयान असेल. योम मित्रा हे उत्तर याचं असायला पाहिजे, राईट. कारण रोबोनॉट जे नासाचं आहे आणि फेडर जे आहे ते रशियाचं आहे, राईट. त्यामुळे हा पण प्रश्न तसा वाटतो सोपा, पण काही ठिकाणी यामध्ये थोडे मिस्टेक्स होऊ शकतात गगनयान आणि योम मित्रामध्ये, राईट. त्याच्यानंतर एक पुढचा प्रश्न आहे बघा. आता पॉलिटी जर बघितलं म्हणजे आपण राज्यघटना, तर राज्यघटना ही कंबाईनची तयारी करणार आहे, त्यातल्या पीएसआयची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पट्ट्यात पडणारच नव्हता. प्रॅक्टिकली स्पीकिंग हा युपीएससी लाईनवरचा प्रश्न होता. ज्यांनी युपीएससीची तयारी केली त्यांच्यासाठी हा बऱ्यापैकी ऍव्हरेज आणि इझी म्हणता येईल. राज्यसेवा ज्यांनी तयारी केली त्यांच्यासाठी मीडियम म्हणता येईल, आणि ज्यांनी फक्त कंबाईन आणि पीएसआयची तयारी केली त्यांच्यासाठी सर्वात अवघड पार्ट होता राज्यघटना, राईट. त्याच्यामुळे राज्यघटनेमधला एक पहिला प्रश्न बघा तो याचा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. प्रश्न सोपा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण थोडीशी एक गफलत होऊ शकते दुसऱ्या वाक्यामध्ये. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. आता काही लोकांनी इंग्लिशमध्ये इनॅक्टेड वाचलं, प्रिअम्बल मध्ये तर अडॉप्टेड दिलंय, मग याचं काय होणार काय ते आता एमपीसीची की आल्यानंतर क्लिअर होईल. पण तरी याचं उत्तर ए असायला पाहिजे, स्टेटमेंट ए इज करेक्ट. आणि दुसरं लॉजिक असं सांगतं की बघा पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय म्हटलंय की त्या घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो, आणि दुसऱ्यामध्ये कायदेशीर मान्यता म्हणले. मग जर कायदेशीर मान्यता दिलेली असेल तर पहिलं स्टेटमेंट करेक्ट पाहिजे आणि दुसरं स्टेटमेंट चुकीचं पाहिजे. आणि जर कायदेशीर मान्यता नसेल तर दुसरं स्टेटमेंट करेक्ट पाहिजे, पहिलं चूक पाहिजे. म्हणजे एकाच वेळेला अ आणि ब हे दोन्ही सोबत बरोबर असू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला 2 पैकी एकच निवडायचं होतं, मग त्यात मॅक्झिमम लोकांनी अ निवडलं आणि तेच उत्तर असायला पाहिजे, करेक्ट. पण तरी पण हा काही खूप सोपा प्रश्न नव्हता, त्याला आपण मॉडरेट क्वेश्चन म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा केसीबीएल मध्ये ज्यांनी थोडंसं वाचलंय लक्ष्मीकांत वगैरे त्यांना हा आला असेल. त्याच्यानंतर एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, थोडंसं बेसिक अंडरस्टँडिंग. ऍक्च्युली हा क्वेश्चन तसं बघितलं तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनलच्या लेवलचा प्रश्न होता. ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन्स इमॅनेट्स फ्रॉम द डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. हा अगदी सोपा प्रश्न अजिबातच नव्हता. म्हणजे इनफॅक्ट इव्हन राज्यसेवेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी पण विचार करणारा प्रश्न होता. त्यामुळे ह्या प्रश्नाला आपण थोडंसं अवघडमध्ये काउंट करूया. त्याच्यानंतर मग बाकीचे थोडेफार बऱ्यापैकी लोकांना माहिती होते, ज्यांनी वाचले, ज्यांनी अभ्यास केलाय. त्याच्यानंतरचा हिस्ट्रीचा बघा. हिस्ट्रीमध्ये पण कम्पॅरेटिव्हली म्हणजे मागचे जर प्रश्न बघितले आपण राज्यसेवा किंवा कंबाईन किंवा दुसऱ्या,
तर हिस्ट्रीचे जे प्रश्न अवघड विचारत होते तसे तेवढे अवघड नव्हते. एक 2-3 प्रश्न फक्त म्हणता येईल आपल्याला की थोडे डिफिकल्ट होते, पण सर्वच्या सर्व अवघड होता असं अजिबात नाही. मॉडरेटली थोडासा इझी कम्पॅरेटिव्हली बाकीच्या वर्षांपेक्षा. राईट. याच्यामध्ये थोडस आणखी 1-2 प्रश्न आपल्याला जे वाटू शकतात, जसं की एक प्रश्न आहे, मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती. तर हा काही स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये, आपल्या रेग्युलर सोर्सेसमध्ये दिलेला नाही, त्यामुळे याला पण आपण थोडंसं अवघड मध्ये गृहीत धरूया. राईट. त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे बघा, वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली. हा पण काही खूप कॉमन रेग्युलर सोर्सेसमध्ये दिलेला नाही, बऱ्याच लोकांनी वाचलेला होता, त्यांचं उत्तर बरोबरही आलंय, काहीच प्रॉब्लेम नाही. पण हा पण इझी मध्ये नाहीये, थोडं मॉडरेट टू डिफिकल्ट मध्ये जाईल. त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढे जातो, काही काही प्रश्न आता हिस्ट्री मधला एक प्रश्न म्हणजे कॉमन सेन्सचा प्रश्न होता, कुठला खालील जोड्या जुळवा. याच्यामध्ये आता दादोबा पांडुरंग दिले होते आणि धर्मविवेचन. तर एका साईडला त्यांनी दिलेले कार्य किंवा त्यांनी केलेल्या गोष्टी आणि दुसऱ्या साईडला पुरुषांची नावं दिली आहेत. राईट. फ्रीडम फायटरची नावं दिली आहेत. मग आता असं ते गफलत झाली एमपीएससी कडून ते ऑप्शन देताना, दादोबा पांडुरंग डाव्या साईडला आणि उजव्या साईडला धर्मविवेचन. ह्या दोघांना जर जोडलं, ड ला 4 जर घेतला तर एकच पर्याय असतो, पर्याय 2. इथे लॉजिकली आपल्याला हा प्रश्न एक कॉमन सेन्सना पण सोडवता येतो जर माहित नसेल तर, पण बऱ्याच लोकांना विचारलं हरी माहिती आहे त्यामुळे हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण थोडस पुढे गेलो आणि मग जिओग्राफी बघितला, तर जिओग्राफीमध्ये कुणालाच काहीच डाऊट नाहीये की पेपर सोपा होता, सोपाच होता. बऱ्यापैकी मुलांना चांगले मार्क पडले आहेत आणि त्यांनी चांगल्यापैकी सोडवले. त्यात फक्त एक जो प्रश्न सगळ्यांना डाऊट आहे तो एमपीएससीला कॅन्सल करावा लागेलच अशी शक्यता आहे, जनगणनेचा प्रश्न 2001 ते 11. एक तर त्यांनी चाइल्ड सेक्स रेशो द्यायला पाहिजे होतं, किंवा जर नुसतं सेक्स रेशो ऑफ महाराष्ट्र दिलंय तर मग त्याचं उत्तर आपल्याला त्यांनी 19 द्यायला पाहिजे होतं. जसं 1894 आणि 913, मग याचा एक डिफरन्स येतो 19. किंवा जर चाइल्ड सेक्स रेशो जर असं म्हटलं असतं तर ते 1922, 922 आणि 929, मग याच्यामध्ये 7. मग ते ऑप्शन तसे नाहीये, त्यामुळे हा एक प्रश्न निश्चितपणे कॅन्सल होऊ शकतो. राईट. सो पेपर कसा होता, तर पेपर ज्यांनी ज्या दृष्टिकोनातून जो चष्मा लावून बघितला त्या चष्म्यातून होता, पण पेपर निश्चितच सोपा नव्हता, वेळखाऊ होता. तुम्ही विचार करा, 60 मिनिटांमध्ये आपले 100 प्रश्न सोडवायचे, त्यात बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न आहेत. तर आयडियली एक 13 डिफिकल्ट क्वेश्चन जर आपण काउंट केले आणि 13चे एक निगेटिव्ह 12 आणि निगेटिव्ह काउंट करून एक 15 ते 16, तर एक 85 हा आयडियल अटेम्प्ट होता. ज्या लोकांनी 85 अटेम्प्ट केला त्यांचा आयडियल अटेम्प्ट आहे आणि तो खरा कॉम्पिटिशन मधला एक वर्ग आहे. त्याच्यामुळे ज्यांनी ठीकठाक अभ्यास केलेला आहे तर त्या मुलांसाठी हा पेपर ठीक होता, पण काही काही प्रश्न निश्चितच अवघड होते, त्यामुळे हा पेपर सोपा होता असं म्हणता येणार नाही. राईट. ते कट ऑफची चर्चा आणि त्या बाकीच्या गोष्टी आपण नंतर करूच, त्याच्यात काय डाऊट नाही, पण बऱ्याचशा गोष्टी जोपर्यंत एमपीएससीच्या आन्सर की येत नाही तोपर्यंत क्लिअर होणार नाही. राईट. तर ही चर्चा आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.